जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेला पुण्यातील नारायणगाव येथील GMRT प्रकल्प अडथळा आणि बाडी ठरत असल्यामुळे पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा असणार असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी नुकतीच दिली आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात. पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आता हा रेल्वे मार्ग आणखी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT प्रकल्प आल्यामुळे हा रेल्वे मार्ग रद्द करण्यात असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. त्याऐवजी पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी पुणे येथे दिली आहे. पुणे नाशिक या रेल्वे प्रकल्पासाठी GMRT प्रकल्प अडथळत असल्यामुळे GMRT प्रकल्प स्थलांतरित करा असे स्थानिक खासदार आणि जनतेचे निर्देश होते. यावर प्रतिक्रिया देताना रेल्वे मंत्री म्हणाले, GMRT प्रकल्पाला स्थलांतरित करण्यात येणार नसून पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पच पर्यायी मार्गाने नेण्यात येईल. त्यावर काम सुरू असून लवकरच यासंदर्भात DPR प्रस्तावित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. देखो पुणे नासिक में द चैलेंज व्हिच केम in front of us was पुणे नासिक में बीच में एक GMRT, राइट. GMRT केवल भारत का टेलीस्कोप नहीं, 23 कंट्रीज़ का टेलीस्कोप. तो 23 कंट्रीज़ को अग्री करना पड़ेगा अगर उसको शिफ्ट करना है. और शिफ्ट करना मैंने बहुत बड़ी भारत की एक ऑब्जर्वेटरी, बहुत बड़ी एक जो साइंटिफिक ताकत है उसको कमज़ोर करना. इसलिए वी डिसाइडेड नॉट टू शिफ्ट, राइट. विच मीन्स वी हैव टू शिफ्ट दी अलाइनमेंट. या तो आप ऑब्जर्वेटरी को शिफ्ट करो या रेलवे ट्रैक के अलाइनमेंट को शिफ्ट करो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव पुणे येथे दौऱ्यावर आले असता त्यांनी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे तसेच मध्य रेल्वे चालू असलेल्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की GMRT प्रकल्प फक्त भारतासाठी नाही तर 23 देशासाठी महत्त्वाचं वैज्ञानिक संशोधन केंद्र असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. ते म्हणाले, या संशोधन केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली वैज्ञानिक संशोधन केंद्राची क्षमता कमी करणे होईल. प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे मार्गामुळे रेडिओ लहरी प्रभावित होऊन संशोधनास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प या संशोधनापासून दूर म्हणजे लांबून नेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यामुळे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्या आराखड्यानुसार गेल्यापेक्षा नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रेल्वे मंत्र्यांच्या मते GMRT प्रकल्पाला धक्का न लावता नवीन आराखडा तयार करणार असल्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा नवीन DPR नुसार मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे या रेल्वे प्रकल्पाचे अंतर जास्त होऊन प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग 235 किलोमीटर लांबीचा होता. हे अंतर कापण्यासाठी सेमी हाय स्पीड रेल्वेला 2.5 तासाचा कालावधी लागणार होता. मात्र रेल्वे मंत्र्यांची नवीन आराखडा जो काढला आहे त्याचे अंतर जवळपास 300 किलोमीटर असून यासाठी सुमारे 3 तास कालावधी लागणार आहे. यामुळे पुणे नाशिक रेल्वेचे महत्त्व राहणार नाही असे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे. तसेच पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे जुन्या आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ओरिजिनल जो DPR महारेलने तयार केलाय महाराष्ट्र शासनाच्या रेल्वे कंपनीने तो सरळ केलेला आहे. तो आहे नाशिक वरून सिन्नर, सिन्नर वरून संगमनेर, संगमनेर वरून नारायणगाव, नारायणगाव वरून मनसर मार्गे पुण्याला जातो तो. आणि नवीन जो DPR आता सेंट्रल रेल्वेने प्रस्तावित केलेला आहे जो अजून तयार झालेला नाही मात्र प्रस्तावित केलेला आहे तो आहे नाशिक वरून शिर्डी डायरेक्ट लाईन मनमाड न जाता शिर्डी वरून अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर वरून पुणे शहर अशा पद्धतीची लाईन आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास वाढणार आहे आणि प्रवास जो आहे तो जवळजवळ 1 तासाने वाढणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा राहुलजी, ही ट्रेन हाय स्पीड रेल्वे आहे. देशातला पहिला हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प आहे. नॉर्मल रेल्वे नाहीये ही. त्याच्यात आमचं असं होतं की नाशिक वरून पुण्याला 2.25 तासामध्ये ट्रेनने माणूस पोहोचू शकतो. ही त्याची USP आहे या ट्रेनची. आणि त्या ट्रेनला तुम्ही जर 3.5 तासावर नेणार असाल तर माणूस तर 3 तासात गाडीने पोहोचतोय. मग त्याच्यासाठी काय उपयोग काय त्याचा. आमदार सत्यजित तांबे यांच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलत असेल तर खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. येथील औद्योगिक वसाहतीसाठी कंपन्याचा माल, शेतीमाल नेण्यासाठी तसेच कामगार, प्रवासी वाहतुकीसाठी पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्या आराखड्यानुसार व्हायला महत्त्वाचा आहे. जर हा रेल्वे मार्ग बदलत असेल तर हा प्रकल्प काहीच कामाचा नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या मार्गात बदल झाल्यामुळे स्थानिक राजकीय मंडळींनी आवाज उठवला असून त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राजकीय मंडळीचं काय म्हणणं आहे थोडक्यात पाहूया। आंबेगाव, जुन्नर, खेड तालुका आणि इतर गावांच्या विकासाला मोठी चालना या रेल्वे प्रकल्पामुळे मिळणार होती। ही संधी पुन्हा कधीच मिळणार नाही। खोदडीतील GMRT प्रकल्पाला येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यावर पर्यायी व्यवस्था करत पूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार नियोजित मार्गावरूनच हा रेल्वे मार्ग देण्यासाठी खासदार कोल्हे यांनी मागणी केली आहे। GMRTचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करून या रेल्वे प्रकल्पाचा आणि GMRT प्रकल्पाला धक्का न लावता काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। यासाठी जन आंदोलन उभारले जाईल। या भागाचा विकास होण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा आहे आणि मी या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे। त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गामुळे GMRT प्रकल्पाला बाधा येत आहे। हा संपूर्ण DPR झाल्यावर आणि 400 कोटीचे भूसंपादन झाल्यानंतर हे कसं काय लक्षात आले की गेली 10 वर्षे या प्रकल्पावर काम सुरू असताना हा मुद्दा कोणी उपस्थित का केला नाही। GMRT प्रकल्पाला बाधा येत असेल तर या प्रकल्प क्षेत्रापासून हा मार्ग 2-4 किलोमीटर दूर नेता येईल। त्यासाठी संपूर्ण प्रस्तावित मार्ग बदलण्याची काय आवश्यकता आहे, या संदर्भात आमदार सतीश तांबे यांनी आवाज उठवला आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे ही चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या मार्गाने झाली पाहिजे। या संदर्भात राजकीय मंडळींनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर मग मित्रांनो, पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प स्थलांतरित झाल्यानंतर या मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची माहिती मिळत आहे। तसेच पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुना आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे। या संदर्भात तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।